नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये टीईटी देण्यासाठी असंख्य मुलं उत्सुक आहे. पण प्रश्न असा आहे की सर, शिक्षक भरती या पदासाठी, शिक्षक पद टिकवण्यासाठी आणि शिक्षक पदावरनं पदोन्नती घेण्यासाठी टीईटी द्यायला पाहिजे की सीटीटी द्यायला पाहिजे? टीईटी दिली तर टीईटी तर महाराष्ट्राची आहे, त्यामध्ये तर कन्फर्म आहे. पण मात्र सीटीटी जर दिली आणि सीटीटी जर मी क्वालिफाईड झालो तर चालणार आहे का? किंवा मी सीटीटी दिलेली आहे सर, ती मला चालणार आहे का की मला टीईटी द्यावी लागणार आहे? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विदिन 2 मिनिटात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि आलेली बातमी सुद्धा तुम्हाला मी सांगतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्हाला मी काय सांगतोय तर इग्नाइट अकॅडमीकडनं शिक्षक पदावरती रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी फक्त सेपरेट बॅच आहे. महाराष्ट्रात सेपरेट बॅच तुम्हाला भेटणार नाही, कारण शिक्षकांना या बॅचमधनं त्यांचा अंडरस्टँडिंग लेवल, त्यांचा वेळ, दिवसभरात जॉब करणं आहे, त्यातनं फॅमिली बघणार आणि मग सगळ्यातनं आम्ही वेळेनुसार, तुमच्या वेळेनुसार ही सेपरेट तुमची बॅच ठेवली, फक्त आचार्य बॅच 1.0. ज्या बॅचची आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला बिगर ऑफर आहे. तुम्हाला ही बॅच पेपर 1 2 एकत्र घेतली तर 2500 रुपयात आहे आणि पेपर 1 घेतला तर 2100, पेपर 2 घेतला तर 2100 रुपयात आहे. 340 प्लस टेस्ट याच्यामध्ये आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, लाईव्ह लेक्चर आहे. लाईव्ह जर बघायला नाही जमलं तुम्हाला तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये लेक्चर अवेलेबल आहे. किती वेळेस पाहू शकता, स्पीडनी पाहू शकता, स्लो करून बघू शकता, अशी ही बॅच असणार आहे तुम्हाला. त्यातले त्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे यापूर्वी टीईटी, सीटी किंवा टेट आणि केंद्र प्रमुख असे बॅचेस घेतले असेल त्यांना 50% ऑफ आहे. सो आता लगेच जॉईन करा. उद्यापासून बॅच चालू होते आणि या बॅचमध्ये सगळी टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. सो नक्की याचा फायदा घ्या. युट्यूबला लेक्चर आहे, आज दिवसभरात डेमो लेक्चर आहे. डेमो लेक्चर बघून घ्या. आणि फ्रेशर जे मुलं असतील ना, मला बघत असतील, ज्यांचं आता डीएड बीएड झालं आहे किंवा डीएड बीएडच्या लास्ट इयरला आहे किंवा ज्यांचं डीएड बीएड करून बरेच वर्ष झाली आहे, ज्यांना शिक्षक भरतीमध्ये सामील व्हायचं आहे येणाऱ्या पुढच्या एक्झाममध्ये, त्यासाठी फ्रेशर बॅच आहे द्रोणा 7.0. तुमचा विचार करून आम्ही सेपरेट बॅच ठेवली आहे, ज्यामध्ये सुद्धा तुम्हाला फी 2100 आणि 2500 पेपर 1 पेपर 2 दोघं एकत्र घेतले तर आहे. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम स्ट्रॅटेजी इथे पण असणार आहे. तुम्हाला डिस्काउंट पण दिलेला आहे. सो इथे डिस्काउंट वापरताना तुम्हाला काय करायचं आहे, कुपन कोड वापरायचा आहे, ओल्ड स्टुडंट हा कुपन कोड वापरायचा आहे. बॅच 50% ऑफ मध्ये घ्यायचा आहे. आणि ही पुस्तकं बघा, लगेच ऑर्डर करा. ऑर्डर करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे किंवा आमच्या टीमचा नंबर पण दिला. पेपर 1चं पुस्तक आहे, पेपर 2चं पुस्तक आहे, तुम्हाला MCQ PYQचं पुस्तक आहे, बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्र सुद्धा सुंदर पुस्तक आहे. लगेच ऑर्डर करा. महाराष्ट्रात टीईटी साठी फेमस असणारी एकमेव अकॅडमी आहे इग्नाइट अकॅडमी. तर आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. तत्पूर्वी परत एकदा सांगतो, ग्रुप ऍडमिशन जर तुम्ही घेतलं तर डिस्काउंट तुम्हाला मिळेल का? येस, मिळणार आहे. आणि जे एक स्टुडंट आहे त्यांना पण डिस्काउंट मिळणार आहे. सो त्यासाठी ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पण तुम्हाला माहिती असेल की फॉर्म भरणा टीईटी 2025चा फॉर्म सुटलेला आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस 15 नोव्हेंबर पासून 3 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. ऑनलाईन तुम्हाला प्रिंटआउट, तुम्हाला जे हॉल तिकीट ते मिळणार आहे 10 नोव्हेंबर पासून ते 23 नोव्हेंबरच्या दरम्यान मिळणार आहे. आणि तुमचं एक्झाम ही 23 नोव्हेंबरला 2 टप्प्यात, म्हणजे दोन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहे. सकाळी 10:30 ते 1 आणि दुसरा पेपर आहे 2:30 ते 5 पर्यंत, म्हणजे 2.5 तासाचा हा पेपर असणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. आता ही आलेली पेपरला बघा न्यूज आहे, तुम्ही बघितलं असेल 13 सप्टेंबर 2025 पुणे एडिशनला आलेली न्यूज आहे. त्यात त्यांनी पेपरला सुद्धा बातमी देऊन टाकली. काय, मुलांचे भरपूर प्रश्न जात आहे ना, म्हणून देऊन टाकली की टीईटी आणि सीटी एकच असणार आहे. सो वेगवेगळी नाही आहे. म्हणजे केंद्र सरकारकडून घेण्यात येणारी सीटीईटी आणि राज्य शासनाची असणारी टीईटी या परीक्षा, यात काहीच फरक नाही आहे असंही न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एक परीक्षा दिलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. सो तुम्ही टीईटी द्या किंवा सीटी द्या, दोघंही दिले असेल किंवा दोघांपैकी एक दिले असेल किंवा टीईटीचा, फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो CTET आणि इथे लिहितो टीईटी. तुम्हाला एक स्टुडंट म्हणून, एक शिक्षक म्हणून तुम्हाला टीईटीचा पेपर 1 असेल, टीईटीचा पेपर 2 असेल किंवा सीटीचा पेपर 2 असेल आणि टीईटीचा पेपर 1 असेल, हे जरी असेल कॉम्बिनेशन तरी चालणार आहे. हे कॉम्बिनेशन असेल तरी चालते. किंवा सेपरेट फक्त सीडीचे पेपर 1 पेपर 2, टीटीचा पेपर 1 पेपर 2 असं कॉम्बिनेशन असेल तरी चालणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला रिपीट करतो, तुम्ही हा क्वालिफाईड झाला आणि टीटीचा हा क्वालिफाईड झाला, चालेल का? यस, कॉम्बिनेशन चालेल. तुम्ही सीटीचा हा क्वालिफाईड झाला आणि टीटीचा हा क्वालिफाईड झाला, चालेल का? चालेल. किंवा तुम्ही सेपरेटली फक्त सीटीचे दोन्ही पेपर क्वालिफाईड आहे किंवा टीटीचे दोन्ही क्वालिफाईड, चालेल. दोघंही असेल तर वेल अँड गुड आहे, नाहीच गरज काय. पण तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय, फक्त जास्त मार्क पडून काय उपयोग नाही. सो दोघंही चालणार. याचं उत्तर मिळाला की मला सांगा कमेंटमध्ये लगेच. हा कन्फ्युजनचा विषय होता. बऱ्याचशा सोशल मीडियाला वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देण्यात येत होते. सो विद्यार्थी मित्रांनो, हे दोघे चालणार. पण आता तयारी जर तुम्हाला करायची असेल तर टीईटी तोंडावर, सीटीचा अजून निश्चित नाहीये. मागच्या
मागची एक्झाम त्यांनी स्किप केली होती, पुढची माहिती नाही. आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना टीईटी ही सोपी जाणार आहे. सीटीडी ही हिंदी मीडियम मध्ये आहे, त्यामुळे टीईटी ही तुम्हाला सध्या तोंडावर आहे. अभ्यास करायला सुरुवात करा आणि अभ्यास करताना याच्यानंतर तुम्हाला टीईटी नंतर टेट पण द्यायची आहे. सो टेट सीटी नंतर पण द्यावी लागते, किंवा सीटीडी दिली किंवा टीईटी दिली दोघांनंतर सुद्धा तुम्हाला टेट द्यावीच लागते. आणि विशेष म्हणजे थोडक्यात काय, 9 ते 12 टीईटी किंवा सीटी द्यायची गरज नाहीये. मात्र 1 ते 8 साठी टीईटी किंवा सीटी दोघांपैकी एक तुम्हाला द्यावी लागते. थोडक्यात तुम्हाला मी आता सांगितलेलं हे वाक्य आहे. सो तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची आचार्य शिक्षकांसाठी पदोन्नती घेण्यासाठी ही आचार्य 1.0 ची बॅच आहे, आणि फ्रेशर विद्यार्थ्यांना द्रोणा 7.0 ची बॅच लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी आणि ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं. ऍपवरनं मागाल तर डिस्काउंट मिळेल तुम्हाला, लगेच घेऊन टाका. अडचण आली तर 88 88 25 61 ह्या नंबरला लगेच कॉल करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.